संभोगाची वेळ वाढवण्याच्या नादात पुरुष करतात या 5 चुका. त्या कोणत्या चुका आहेत या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आजही भारतीय समाजात काही विषयांवर उघडपणे बोलायला लोक लाजतात. अनेक कुटुंबामध्ये मुलांना सुरुवातीपासूनच शिकवले जाते काही विषयांवर सार्वजनिकरित्या बोलणे योग्य नाही. अशा विषयामध्ये सेक्स, लैंगिक समस्या इत्यादी. खरं तर सेक्स ही मानवी शारीरिक गरज आहे. जसं पोटासाठी अन्न आवश्यक आहे, स्नायूंसाठी पोषक तत्वे आवश्यक आहेत, त्याचप्रमाणे शरीरासाठी सेक्स आवश्यक आहे. जेव्हा जोडीदार जवळ असेल तेव्हा रोमॅन्टिक वाटणे आणि त्याच्याबद्दल भावना असणे स्वाभाविक आहे. शारीरिक संबंध ठेवताना एकमेकांना संतुष्ट करण्यासाठी सेक्स स्टॅमिना चांगला असणे आवश्यक आहे. केवळ याच्या मदतीने तुम्ही या क्षणाचा दीर्घकाळ आनंद घेऊ शकता. अनेकांना याबाबत योग्य माहिती नसल्यामुळे त्यांच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न येतात. असे लोक गुगलवर सेक्स स्टॅमिना संबंधित प्रश्न देखील शोधतात, जसे मास्टरबेशनमुळे सेक्स स्टॅमिना कमी तर होत नाही, सेक्स दरम्यान स्टॅमिना कसा वाढवायचा, सेक्स स्टॅमिना काय आहे, जोडीदाराला संतुष्ट कसे करावे इत्यादी. इंटरनेटवर योग्य माहिती न मिळाल्याने आणि याविषयी बोलण्यात संकोच यामुळे लोकांना सत्याची पूर्ण जाणीव होत नाही आणि अर्ध्या अपूर्ण माहितीसह स्टॅमिना वाढवण्यासाठी बरेचदा ते चुकीच्या गोष्टी देखील करतात. अपूर्ण माहिती तुमच्या आरोग्यावरही परिणाम करू शकते. आज मी तुम्हाला सेक्स स्टॅमिना वाढवण्याच्या प्रयत्नात होणाऱ्या सर्वात सामान्य चुकांबद्दल सांगत आहे. तुम्हीही अशा चुका टाळाव्यात. नंबर 1, जास्त गरम पदार्थ खाणे. सेक्स स्टॅमिना वाढवण्यासाठी शरीर उबदार असणे आवश्यक आहे, परंतु काही लोक गरम पदार्थाचे सेवन इतके जास्त करतात की त्यांचा फायदा होण्याऐवजी नुकसान होऊन जाते. शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी फ्लॅक्सीड, सुंठ आणि अंडी इत्यादींचे सेवन केले जाते. जर कोणी गरजेपेक्षा जास्त सेवन केले तर त्याच्या शरीरावर वाईट परिणाम होणार हे नक्की. नंबर 2, सक्तीचा त्याग. सेक्सशी संबंधित अपूर्ण माहितीमुळे लोक सहसा काहीही सेवन करण्यास सुरुवात करतात किंवा काहीही टाळू लागतात. सेक्स स्टॅमिना वाढवण्याच्या प्रयत्नात लोक इतरांच्या सल्ल्यानुसार काहीही खाण्यास सुरुवात करतात. असे अनेकदा दिसून येते. ही पद्धत चुकीची असताना आपण काहीही टाळण्याआधी हे जाणून घेणे आवश्यक आहे की त्या व्यक्तीला त्याबद्दल किती ज्ञान आहे, त्याने अभ्यास केला आहे की तो डॉक्टर आहे. जर तो दोघांपैकी कोणीही नसेल तर तुम्ही त्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. नंबर 3, दारू पिणे. अनेक लोकांचा असाही विश्वास आहे की अल्कोहोलच्या सेवनाने स्टॅमिना वाढण्यास मदत होतो. याला आधार मानून अनेक मुले दारू पितात आणि सेक्स करतात. हे म्हणजे असे आहे की प्रोटीन न घेता आर्नल्डसारखी बॉडी बनवणे. त्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. वस्तुस्थिती अशी आहे, दारू प्यायल्याने तुम्हाला थोडा वेळ फरक जाणवतो, पण त्याचा तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. नंबर 4, स्टॅमिना वाढवणारी औषधे, टॉनिक, ऑइल. चांगल्या लैंगिक जीवनाच्या शोधात अनेक वेळा लोक गरज नसताना स्टॅमिना वाढवणारी औषधे, टॉनिक आणि तेल इत्यादींचा वापर करू लागतात. वस्तुस्थिती अशी आहे की स्टॅमिना वाढवण्याचा दावा करणाऱ्या औषधांचा शरीरावर चुकीचा परिणाम होतो. वैद्यकीय सल्ल्याशिवाय असे कोणतेही औषध सेवन करू नका. वृत्तपत्र, टीव्ही, इतर जाहिरातींच्या माध्यमातून सेक्स स्टॅमिना वाढवण्याचा दावा करण्यात तेल, ऑइल, औषध, टॉनिक इत्यादींच्या फंदातही तुम्ही पडू नका. याशिवाय काही लोक सेक्स स्टॅमिना आणि ताकद वाढवण्यासाठी औषधी वनस्पतींवर विश्वास ठेवतात. त्याचवेळी अनेक लोक विविध प्रकारचे उपाय अवलंबतात. काही लोक रस्त्याच्या कडेला बसलेल्या बाबांच्या दुकानातून औषध घेऊन खातात, तर काहींचा विदेशी उत्पन्नावरही विश्वास आहे. तुमच्यासाठी असे करणे चुकीचे असू शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध वापरून पाहू नका. तुमचा आहार आणि जीवनशैली निरोगी ठेवा. तुमचा सेक्स स्टॅमिना वाढवण्याचा हा योग्य मार्ग आहे.
अधिक तपशिलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा, तो तुम्हाला योग्य माहिती देऊ शकतो. तर मित्रांनो, आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.